नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि संत ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर मार्गे दिवे घाटातून दाखल झाली आहे. माऊलींची पालखी दिवे घाटात आली की पावसाचं दरवर्षी आगमन होतं. यावर्षी देखील जोरदार पाऊस व्हावा असं साकडं वारकरी घालतायत. दिवे घाट पार करून माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा सासवडला असणार आहे, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी असेल. आणि दिवे घाटातून आमचे प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहेत. मिकी, कसं वातावरण आहे तिकडचं? रेश्मा, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळापूर्वी दिवे घाटातून पुढे गेलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज मुक्काम सासवड येथे असणार आहे. सोपन काका या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भेटीला जाते. त्या ठिकाणी आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्या ठिकाणी भेटीला असते. सकाळी जवळपास 8:30च्या सुमारास या ठिकाणी एक दिंड्याला येण्यास सुरुवात झाली आणि अजून देखील जवळपास 4:30च्या सुमारास या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पुढे गेली. परंतु अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिंड्या अजून देखील सुरू आहेत. अजून देखील वारकऱ्या या ठिकाणी आहेत. दिवे घाट जो हा घाट आहे या वारीतला सगळ्यात अवघड टप्पा मानला जातो. त्याचबरोबर सुंदर असा देखील हा टप्पा आहे. मोठ्या प्रमाणात पुण्यातून आणि इतर बाहेरून देखील या ठिकाणी लोक वारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी येतात या ठिकाणी. त्याचबरोबर हे जे दृश्य आहे, हे आनंदमय वातावरण, हे प्रत्येकाला असं वाटतं की त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे त्यांनी टिपावं, हे सगळे चित्र त्यांनी कॅमेऱ्यामध्ये काढून ठेवावे. त्यासाठीच हे आजूबाजूची जी टेकडी आहे त्या ठिकाणी देखील आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे लोक बाहेरून आलेले आहेत. प्रत्येकाला हे कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी टेकड्यावर गेलेले आहेत लोक काही अनेक ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचं या घाटामध्ये गडबड होऊ नये, कारण की या ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी येते. पुण्यातून देखील लोक येतात. सुंदर असा या ठिकाणी सध्याला वातावरण पाहायला मिळतं. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांची पालखी देखील सोलापूर मार्गाहून पंढरपूरकडे जाते. आज संत तुकाराम महाराजांची पालखीचा मुक्काम लोणी या ठिकाणी असतं आणि उद्या परत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांच्या मार्गाने परत पुढे पंढरपूरकडे रवाना होणार आहे. नक्कीच दिवे घाट हे एक अवघड असं वळण असतं. वारकऱ्यांना ते पार करायचं असतं. आणि दुसरी एक खरं तर अलिखित परंपरा आहे की दिवे घाटात ही पालख्या पोहोचल्या की पावसाचा शिडकावा हा होतोच. आज कसं वातावरण होतं? आज पाऊसधारा बरसल्या इथं? तर मिकी यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. दिवे घाटात या पालख्या दाखल झालेल्या आहेत आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये लाखोंचा जनसमुदाय आहे तो पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतोय.